संपूर्ण राज्यामध्ये नगर परिषदा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 2 डिसेंबरला मतदान झाल्यानंतर ईव्हीएम मशीन जे आहेत त्या तालुक्यांच्या स्ट्रॉंग रूम या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. आपण आता जळगावच्या धरणगाव या ठिकाणी आहोत आणि धरणगावच्या नगर परिषदेच्या निवडणुकीचे जे या ठिकाणी स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आलेले आहेत. तहसील कार्यालयामध्ये या ठिकाणी स्ट्रॉंग रूम असून या ठिकाणी सर्व ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेले आहे. पोलिसांचा तर कडापार या ठिकाणी आहे. शिवाय या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आलेले आहे. सीसीटीव्हीच्या निगराणीखाली या ठिकाणचा रोजचा दिवस हा पार पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी महाविकास आघाडीचे जे आहेत कार्यकर्ते हे देखील या ठिकाणी पाहायला देत आहेत. गेल्या काही दिवसांपासून जे आहे थंडीमध्ये वाढ झालेली आहे आणि थंडीमध्ये वाढ झाल्यामुळे कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागतो आहे. आणि या थंडीपासून बचावासाठी या ठिकाणी कार्यकर्त्यांनी अक्षरशः शेकोटी पेटवलेली आहे आणि शेकोटीचा आधार घेत या ठिकाणी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जे आहेत पहारा देत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय सांगणार भाऊ, या ठिकाणी आपल्याला पहारा देण्याची वेळ आलेली आहे? आपण बघितलं असेल 2 डिसेंबरला मतदान झालं धरणगाव नगरपालिकेसाठी. त्यानंतर त्यांनी डिक्लेअर केलं होतं निवडणूक प्रोग्राम की 3 तारखेला मतमोजणी होईल. पण अचानक दुपारी 2 वाजेला GR काढला की मतमोजणी 21 तारखेला होईल. तर याचा अर्थ असा आहे की निवडणूक आयोगाची अक्षरशः हार आहे. निवडणूक आयोगाची हार झाली असं आम्हाला वाटतं. कारण 20-20 दिवस जर निकाल पुढे ढकलला जात असेल तर लोकशाहीला फाशी लावण्याचं काम हे निवडणूक आयोग करतंय. आता आम्ही इथं रात्रंदिवस बसून आहेत, इथं जेवण करता डब्बे खात आहे, सर्व थांबलेले आहेत. आता आम्हाला प्रत्यक्ष यायची आहे की याच्या EVM मध्ये काही गोळे लोक करू शकता म्हणून आम्हाला इथं बसावं लागतंय. पोलीस प्रशासन असेल, त्यानंतर तहसील प्रशासन असेल, हे आम्हाला करता सहकार्य. पण सत्ताधाऱ्यांवर आम्हाला भरोसा नाही. सत्ताधारी काय करू शकता रात्रीमध्ये, काय बदल आज रात्रीत. कारण उमेदवारांचे भविष्य या पॅटर्नमध्ये आणि ते जर आज 20 दिवस आम्हाला सांभाळावे लागतील येणाऱ्या काळामध्ये. मला वाटतं जसं आता सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतो गोंदिया भंडारामध्ये EVMचा छेडछाड झाली, असं इथे येऊ शकतं. प्रशासनाचा जबरदस्त दबाव प्रशासनावर आणण्याचे प्रयत्न सत्ताधारी करतात. त्याच्यामुळे आम्हाला विश्वास नाही म्हणून आम्ही रात्रंदिवस इथं ठाण मारून बसलोय. तर सत्ताधाऱ्यांवर विश्वास नाही, त्यामुळे या ठिकाणी आम्ही पहारा देत असल्याचं महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. अजून काही कार्यकर्ते आपल्यासोबत, कशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही पहारा देत असतात? किती कार्यकर्ते असतात? किती शिफ्ट मध्ये या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहतात? आमचे सर्व उमेदवार आम्ही 4-4 तासाने सर्व उमेदवार येत जात राहतात. काही कार्यकर्ते गावातील नागरिक सुद्धा आज दुपारी सुद्धा काही गावातील नागरिक स्वतः आलेले होते आणि ते सुद्धा आम्हाला सांगत होते की तुम्ही इथून हलू नका, हे सत्ताधारी काहीही करतील. पेट्या बदलवण्याच्या विषयी तर पेट्यात म्हणजे ते एवढी हुकुमशाही चालवत आहे की म्हणजे लोकांचा त्या गोष्टीवर विश्वासच राहिलेला नाही. आज जनता जनार्दन सुद्धा आम्हाला इथं तुम्ही ठाण मांडून बसून राहा असं आम्हाला सांगते. आणि आम्ही इथं थंडी पडलेली आहे, थंडीमध्ये तरी तुम्ही किती कार्यकर्ते या ठिकाणी, किती शिफ्ट? आम्ही रात्री 7-8 कार्यकर्ते शेकोटी करून बसून असतो. त्यात आम्ही ज्याला झोप लागते तो 2-3 तास झोपतो, बाकीचे बसून राहता. असं कंटिन्यू आमचे आता 21 तारखेपर्यंत हे कंटिन्यू आम्ही ठेवणार आहोत. कारण या सत्ताधाऱ्यांवर कोणाचाच विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे आम्हाला हे परिश्रम घ्यावे लागतात. तर आपण बघितलं की सत्ताधाऱ्यांवर विश्वास नाही, त्यामुळे चक्क महाविकास आघाडीचे जे नगर परिषदेमध्ये उमेदवार होते, ते उमेदवार असतील, कार्यकर्ते असतील, हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला बसलेलं पाहायला मिळतं आहे. कडाक्याची थंडी आहे आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्यांचा आधार घ्यावा लागतो आहे. 4-4 तासांच्या शिफ्टमध्ये या ठिकाणी कार्यकर्ते बदलत असतात. आणि आपण दुसरीकडे जर बघितलं तर या ठिकाणी कार्यकर्त्यांची झोपण्याची व्यवस्था आहे. याच ठिकाणी हे कार्यकर्ते जे आहेत आपले झोप पूर्ण करत असतात. झोप झाल्यानंतर दुसरे कार्यकर्ते झोप घेतात आणि त्यानंतर दुसऱ्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी जशी कर्मचाऱ्यांची शिफ्ट बदलते त्याच पद्धतीने या ठिकाणी जे आहे कार्यकर्त्यांची देखील शिफ्ट बदलत असते. त्यामुळे एकंदरीतच या ठिकाणी धरणगावची नगर परिषदेची ही निवडणूक जी आहे चुरशीची झाली होती आणि त्याकडे आता दुसऱ्या बाजूने जे आहे या ठिकाणी स्ट्रॉंग रूमच्या बाहेर महाविकास आघाडीचा हा कडापारा या ठिकाणी जळगाव जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. कॅमेरा पर्सन चेतन शिंदेसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.